नमस्कार, मी शहानवाज शेख अस्मिता विजन न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। जसं की आपण काल बघितलं होतं की वेध निवडणुकीचा हा सध्या वेळ सर्व सोलापूर जिल्हावासियांना लागलेला आहे। तरी त्याच अनुषंगाने आपण आपलं सोलापूर शहर व जिल्हावासियाचं खासदार कसा असायला पाहिजे यासाठी आपण जनतेच्या तळागाळाचे प्रश्न मांडून आज आपण जनतेलाच विचारणार आहोत की जनतेचं खासदार कसा असायला पाहिजे व सोलापूरचा विकास त्याकडनं कसं व्हायला पाहिजे जर जाणून घेऊन आपण जनतेची प्रतिक्रिया। सर, सोलापूरचा खासदार नेमकं कसा असायला पाहिजे? मी प्रथमतः माझं नाव सांगतो। मी विजय नागमोडे आणि मला तर असं वाटतं की सोलापूर शहरामध्ये अनेक विकास कामं राहिलेली आहेत आणि सोलापूर शहर असं आहे की मेल कामगारांचे मुलं आहेत आम्ही इथं। तर सोलापूर शहरामध्ये खासदार असा पाहिजे की जनतेपर्यंत पोचला पाहिजे। 8, 10, 15 दिवसाला त्यांनी जनतेशी संपर्क साधून त्यांना विचारलं पाहिजे सोलापूरमध्ये काय चाललं आहे काय नाही। असा खासदार आम्हाला मिळाला तर लयच बरं होईल, कारण साहेब एकदा गेल्यानंतर तर मिळत नाहीत, भेटत नाहीत आणि असे खासदार आपल्या सोलापूरला बरेच, आता मी कुणाचं नाव घेणार नाही, पण ज्याने आता आला निवडून तर त्यांनी अशा पद्धतीने काम केलं तर खरंच सोलापूरचा विकास होईल। कारण आपला स्मार्ट सिटीमध्ये आपलं सोलापूर चाललेलं आहे, तर कामच आपल्याला मिळेल तर आपण स्मार्ट सिटीमध्ये राहून पण फायदा नाही ना। मग काम महत्त्वाचं ते आपल्या इथल्या शिक्षण शिकलेल्या मुलांना काम मिळालं तर सोलापूर पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन काम करणार नाहीत आणि सोलापूरमध्ये राहून काय तर उद्योगधंदे जर आले तर इथं काम करू शकतं। मग खासदार पहिलं म्हणजे खासदारानं हे काम केलं पाहिजे की ह्या ठिकाणी फॅक्टऱ्या कंपन्या आणल्या पाहिजे आणि जनतेचा संपर्क साधून जनतेला प्रश्न विचारला पाहिजे, बाबा माझ्याकडनं कुठलं काम राहिलं का आणि मी आता काय करूया, हे असं प्रश्न म्हणजे विचारण्यात तर जनता त्यांना जे प्रश्न विचारते ते काम करतील। मी तीच विषयावर बोलतो। तुम्हाला खासदारकडनं अपेक्षित काय आहे? अपेक्षा म्हणजे काय, खासदार कसा असावं, माणसातला असावं, म्हणजे माणसात राहणारा असावं, कारण जनता त्यांना निवडून दिलेली असते। जनतेचं जर काम करत नसेल तर खासदारचा काय उपयोग नसते, कारण आपण एक प्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिलेलं असतं आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर साहेब इकडे गेले तिकडे गेले, काही त्यांच्यासोबत फिरणारे माणसाचा बरेच वेळा आम्हाला असं घडलेलं आहे आणि अनुभव पण आहे अशा गोष्टीचा की साहेबांना जर भेटायला गेलं तर काही पुढारी त्यांच्यासोबत असतात आणि काही सर्वसाधारण लोकांना कधी भेट पण होत नाही, त्यांच्या प्रश्नावर त्यांचे उत्तर पण मिळत नाहीत। त्यासाठी एक खासदार असा बनायला पाहिजे की त्यांनी आपलं बाबा हे पाठीमागचे कोण आहेत लोक, त्यांचं काय काम आहे, त्यांनी कशासाठी माझ्याकडे आलेत ते पण बघितलं पाहिजे। माझी तेवढीच अपेक्षा आहे। या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलात आहात की जनतेला नेमकं खासदार कसं पाहिजे की सर्वांचं तळागाळामधलं पाहिजे व जनतेला आज सोलापूर शहरामध्ये बेरोजगारी आहे, मोठे मोठे उद्योगधंदे पाहिजे, तेव्हाच ह्या सोलापूर शहराचा काहीतरी विकास होऊ शकतो असं एकंदरीत जनतेचं म्हणणं आहे। तर आपण दुसऱ्या नागरिकांकडून जाणून घेऊया की सोलापूरचा खासदार नेमकं कसा असायला पाहिजे व त्याकडनं त्यांना अपेक्षित काय आहे। नमस्कार, माझं नाव सचिन मस्के। सोलापूर लोकसभेमध्ये टोटल जवळपास 6 विधानसभा क्षेत्र येतात। सोलापूरचं सध्या एक इंडस्ट्रियल स्टेटस बघितलं तर आपण थोडंसं खाली जातो आहे आणि लोकप्रतिनिधी जो येणार आहे लोकसभेचा तो असा असावा की त्यांनी इथली इंडस्ट्रीला प्रोत्साहन दिलं पाहिजे। सोलापूर 2003 सालापासून पाण्यासाठी खूप त्रास भोगतो आहे, तर पाण्याची जे दुर्भिक्ष आहे हे हटवण्यासाठी प्रामुख्याने तो प्रयत्न करणार असावा आणि वास्तविक सध्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडनं आपण जी अपेक्षा ठेवतो आहे त्याची प्रमुख अपेक्षा असेल किंवा रोजगार निर्मिती, आणि रोजगार निर्मिती करताना त्या व्यक्तीकडनं महत्त्वाचं असं आहे किंवा जे इंडस्ट्री बाहेरून आत येईल त्याच्यापेक्षा सोलापूरमध्ये जे आहे एक तर टुरिझम इंडस्ट्री वाढू शकते, दुसरी गोष्ट इथं कॉटन इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे। कॉटन इंडस्ट्री सोलापुरातलं जे कॉटन आहे त्याच्यापासून बनणारी चादर, टॉवेल्स आज हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती दर्जेदार उत्पादन आहेत, याच्यामध्ये काही करता येईल ते बघता आलं पाहिजे। आणि सर्वात मोठा प्रश्न आहे सोलापूरला भेडसावत असलेला तो कामगारांच्या PF ESI ह्या सर्वांचा, आणि शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा ह्या सर्व शेतकऱ्यांना सध्या त्यांच्या उत्पादनाच्या आधारे त्यांना काही किमती मिळत नाही आहे, तेवढा माल त्यांचा तेवढ्या किमतीला विक्री जात नाही आहे। मग ह्या सर्व गोष्टी ह्या 6 विधानसभा क्षेत्रांचं केंद्राशी दुवा साधणारा व्यक्ती म्हणजे हा लोकसभेचा सदस्य असतो आणि ह्या लोकसभेच्या सदस्यांनी ह्या सर्व भूमिकेतून ह्या नागरिकांचं जे आज पण 50-60 वर्ष कोणीही दखल घेतली नाही। एखाद्या खासदाराला भेटण्यासाठी सोलापूरमध्ये म्हणजे तासनतास वाट बघावी लागते, तो आला तर नशीब सोलापूरला, अशी परिस्थिती आहे आणि परक्या कुठल्या भूमीतून इथे येऊन कोणी खासदार व्हावं असं मला वाटत नाही। आमच्या सोलापुरात रुजलेला, आमच्या सोलापुरातून वाढलेला, आमच्या सोलापुरात आमच्या खांद्याला खांदा राहून राहणारा माणूस, आमच्यासोबत जे सुखदुःख, आमच्यासोबत जे काही भोगतोय आम्ही, जे काही अनुभवतोय त्याच्यासोबत तो राहणारा असा व्यक्ती हा लोकसभेला अपेक्षित आहे आमच्याकडे। सर, अजून एक तुम्ही म्हटलं शेतकरीचा मुद्दा,
आता शेतकरी आता सध्या कर्जमाफी म्हणत आहे हे सरकार आपले जे काही असेल, तर त्याबद्दल शेतकऱ्याबद्दल तुमची अपेक्षा काय असेल खासदार झाल्यावर, की हे खासदार या शेतकऱ्याला या पद्धतीने त्यांच्याकडनं अपेक्षित आहे, असं काय अपेक्षा असेल तुम्हाला? मुख्यत्वे करून जेव्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न येतो तेव्हा केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोन्ही जबाबदार असतात. केंद्र शासनाकडून आपल्याला वित्तीय पुरवठा होऊ शकतो. जेव्हा एखादा लोन वेवर आपण एस्टॅब्लिश करायचं असेल तेव्हा वित्तीय पुरवठा हा केंद्र शासनाकडून होतो. त्यामुळं जो लोकसभा प्रतिनिधी तिथं त्याची भूमिका प्रखरपणे मांडू शकेल लोकसभेमध्ये, ती भूमिका लोकसभा ग्राह्य धरून तेवढा वित्तीय पुरवठा करू शकली तर कर्जमाफी 100% होऊ शकते. वास्तविक आता सध्या मोठ्या उद्योजकांकडे जे कर्ज आहे आणि त्याच्या तुलनेने जे शेतकऱ्यांचं कर्जमाफी जर आपण धरली तर ती 10% सुद्धा होणार नाही. वास्तविक हे सगळं घडवून आणण्यासाठी एक जबाबदार व्यक्ती आणि दृढ इच्छाशक्ती पाहिजे, आणि ही मला असं वाटतं की सोलापूरच्या लोकसभेच्या उमेदवाराकडे ती असायला पाहिजे आणि जनतेने ती पाहावी. सर, एकंदरीत म्हणतात असं की सोलापूर शहर आहे, जेव्हा मिल चालू होते तेव्हा सोन्याचं धूर निघत होता. त्यासाठी खासदारकीने काय करायला पाहिजे? तुमच्या मनात काय आहे अपेक्षित, की असं केलं तर हा इंडस्ट्री एरिया वाढेल किंवा असं खासदारांनी करायला पाहिजे? वास्तविक कॉटन इंडस्ट्री म्हणून आपण पूर्णपणे त्याला कॉटन इंडस्ट्रीमध्ये जे उत्पादन आपण काढत होतो त्याच्या अगोदर एक जर्मन टेक्नॉलॉजी ज्याला आपण जॅकॉड ह्या मशिनरीज ज्या आउटडेट झाल्या होत्या आणि जपानच्या ज्या मशिनरीज आल्या त्याच्यानंतर सोलापूरला तग धरणं अवघड झालं. एखादा उद्योग टिकवायचा असेल तर तेव्हा त्याच्या वाईट अवस्थेमध्ये त्याला वित्तीय पुरवठा करणं गरजेचं असतो. सोलापूरच्या तत्कालीन लोकप्रतिनिधींनी त्या बाबतीत कधीही गांभीर्याने दखल घेतली नाही किंवा त्यांना याबाबतीत काहीतरी करावं असं कधीच वाटलं नाही. उलट पक्षी ज्या इंडस्ट्रीच्या जागा विकल्या गेल्यात त्या त्यांच्याच जवळच्या नेत्यांनी घशात घालून घेतलेल्या आहेत. वास्तविक इथली कॉटन इंडस्ट्री टिकवायची असेल तर त्यांना वित्तीय पुरवठा व्हायला पाहिजे, आणि इथले जे उद्योजक आहेत या उद्योजकांना प्रोत्साहनपर पाणी आणि जमीन जी मुबलक प्रमाणात लागते ह्या दोन्ही गोष्टी उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. आणि लोकसभा प्रतिनिधी हे करू शकतात, त्यांच्याकडून हे कामाची आपण अपेक्षा करू शकतो, कारण लोकसभेमार्फतच ही महत्त्वाची जी सेंट्रल पॉलिसीज असतात ते उतरवण्याचं काम होतं. नमस्कार, मी शाहनवाज शेख. पुन्हा एकदा आपल्या वेद निवडणुकीच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी आपलं सहज स्वागत करतो. आज आपण स्वागतनगर या ठिकाणी आलेला आहेत. सोलापूरचा खासदार कसा असावा यासाठी आपण जनतेची प्रतिक्रिया जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपले जो सोलापूर शहरामध्ये NTPC म्हणून एक मोठं प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्ट हे सोलापूर शहरामध्ये आणले गेलं, परंतु या प्रोजेक्टमध्ये आम्ही जेव्हा शहानिशा केली तर सोलापूर शहर व जिल्ह्यातील फक्त 30% लोक तिथं काम करत आहेत. बाकीचे जे 75% 70% जे लोक आहेत ते परराज्यातून आलेले आहेत. किती दुर्दैवी गोष्ट म्हणावं लागेल. सोलापूर शहरामध्ये एवढं मोठं बोरामणीचं एरोप्लेन प्लॅन आणण्यात आलं, त्याचं काय झालं नेमकं? लोक एक नाही दोन नाही अनेक असंख्य असे प्लॉट घेतले, बेरोजगारीचे रोजगार भेटेल या अनुषंगाने तिथं त्यांनी प्लॉट घेतले, जागा घेतले. आज त्या जागाचं झालं का नेमकं? आज ते प्रोजेक्ट बंद आहे. NTPC चालू आहे, परंतु सोलापूरच्या गोरगरीब लोकांना तिथे का बरं काम भेटत नाही? असे एक ना अनेक प्रश्न आज आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी सोलापूरचं खासदार हे नेमकं कसं असायला पाहिजे व सोलापूरचं खासदार या प्रश्नाला वाचा फोडणार का, याच अनुषंगाने आज आपण जनतेची प्रतिक्रिया घेणार आहोत. तर मग जाणून घेऊयात. सर, सोलापूरचा खासदार कसा असावा? नमस्कार. सोलापूरचा खासदार असा असावा की ज्यानं सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे. एकदा 5 वर्षातनं एकदा जो निवडणुकीला येतो हात जोडून, शेवटी हात वर करून उभारतो आणि स्वतः चैनी करत बसतो. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जनसामान्याचा एका दिवशी एकसुद्धा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. इथं त्याप्रमाणे बघायला गेलं तर आतापर्यंत एकसुद्धा खासदार चांगला मिळाला नाही. 5 वर्ष येतो, एकदा नमस्ते करतो, निघून जातो. जर आपण आपल्या जगामध्ये आपल्या संसारिक दृष्टिकोनामध्ये गाडगं कसं वाजून घेतो ना, तसं खासदार वाजून घ्यावा, चेक करून घ्यावा, हीच मी प्रार्थना करतो. सर, जर होणारा खासदारकडनं आपल्याला अपेक्षा काय असणार आहे? त्याचे जे कामकाज आहे त्याने कामकाज व्यवस्थित करायला पाहिजे. जे बी प्रॉब्लेम नागरिक जातो ते प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे. जर होत नसेल तर का होत नाही त्याचं कारण सांगायला पाहिजे. नाहीतर तो सांगणार आज होईल उद्या होईल या परवा. PA तर सगळ्यात गांडू आहे. PA तर भेटूच देत नाही. असा हे समाज चाललेला आहे आतापर्यंत.
सोलापूरचं जे बेरोजगारी प्रश्न हां आहे सोडत नाहीत, बेकारी वाढतच चाललेलं आहे. सोलापूरमध्ये आता काय राहिलं नाही, फक्त सोलापूरच राहिलं आहे, फक्त पूर याचं राहिलेलं आहे, फक्त इथं पूर येणारच नाही. पण हे लोक खाऊन असं झाले तर की जो ज्याच्याकडे प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे जात नाही, मोबदला तर जात नाही, मलिदा जात नाही, दुसरं मलिदा खाऊन बसतंय. असं हे सोलापूर आहे. हां सर, सोलापूरचं खासदार नेमकं कसं असायला पाहिजे? सोलापूरचं खासदार शरद बनसोडे साहेब 5 वर्ष झालं आम्ही त्यांचा चेहरासुद्धा बघितला नाही सोलापूर सिटीमध्ये. म्हणजे एक असा कुठल्याही कार्यक्रममध्ये कसं माहीत आहे, आम्ही फिरतो सोलापूर शहरामध्ये आम्ही फिरतो, असं एक पण कार्यक्रम आम्ही त्यांचा असं बघितला नाही की त्यांनी कार्यक्रम घेतला आणि कुठला प्रोजेक्टचं काम आणून सोलापूरचा विकास केलेला आहे, कुठलाही काही केलेलं नाही. जर मी एक नागरिकच्या हिशोबा मला असं म्हणायचं खासदार असा असावा की जेणेकरून जे पण आता NTPC प्रकल्प पहिले खासदार शिंदेसाहेब यांनी सुरू केलेलं होतं आणि तिथं कसं म्हणा स्थानिक तिथं कामगार लोक नाहीच आहे, सगळे परराज्यातून आलेलं आणि सगळं बाहेरचे सगळे कॉन्ट्रॅक्टदार हे, त्याच्यामुळे सोलापूरवर बेकारी लोकांवर आलेली आहे. आणि हे बेकार असल्यामुळे लोकांच्या हाती काम नसल्यामुळे इथं परिस्थिती एकदम वेगळी झालेली आहे. मग हे खासदारचा उपयोग काय? मला म्हणायचं जनतेने असा खासदार निवडून आणावा की तो पूर्ण सोलापूरचा विकास करेल आणि सर्वांच्या हाती काम देणारा खासदार आम्हाला या सोलापूर शहराला पाहिजे. सर, सोलापूरचं खासदार नेमकं कसं असावं? आता कसं आहे माहिती आहे का, बनसोडे साहेब खासदार म्हणून आहेत हे फक्त आम्हाला नावानेच माहीत आहे, पण बघितलं तर नाही आणि कधी वेळ आली नाही आणि त्यांनी तशी वेळ येऊ दिली नाही. तर खासदार सोलापूरला कुठल्याही पक्षाचा असला तरी सोलापूरचा विकास होणं एवढंच महत्त्वाचं आहे. आम्हाला कुठल्याच पक्षाची घेणं देणं नाही. आमच्या इथं सर्वजण काम करून खाणार आहेत. कोण उभारला कोण पडला हे संबंध नाही. खासदार असा निवडावा की जेणेकरून सोलापूर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे, दुसरं काही नाही. आम्हाला कुठल्या खासदारी संबंध देणं नाही. आणि शरद बनसोडे साहेब जे आहेत ते आहेत म्हणून असं ऐकलं फक्त, पण चेहरा कधी बघितला नाही. आता बघू इलेक्शनला जर बघायची संधी मिळेल तर बघू चेहरा त्यांचा. होणाऱ्या खासदाराकडून अपेक्षा काय असणार? अपेक्षा म्हणजे काय, सोलापूरचा विकास जेणेकरून लोकांना हाताला काम मिळणं महत्त्वाचं आहे, दुसरं काही नाही. बेरोजगारीचा प्रश्न बस हा एवढाच. ओके. सोलापूरचा खासदार कसा असावा नेमका? सोलापूरचा खासदार म्हणजे काय, सोलापूर अतिशय एक पहिल्यांदा असं होतं की सोलापूरला जेवढे मिलं चालू होते त्यावेळी मुंबईचं रूप होतं या सोलापूरला. पण आत्ता इतकी एवढी बेकारी झाली, नुसतं स्मार्ट सिटी करून उपयोग नाही, इथं लोकांना हाताला काम मिळलं पाहिजे की जेणेकरून त्यांना गाव सोडून परगावाला जाण्याची वेळ नाही यायला पाहिजे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. करायचं तर कुठल्या खासदारांनी पहिला हा विचार केला पाहिजे की हे वचन दिलं पाहिजे की बाबा मी सोलापूरमधली बेकारी संपवतो आणि इथल्या प्रत्येक घरातल्या माणसाला काम मिळून जाईल. याची जर खात्री देत असेल तर तो खासदार येणारच आणि येणाऱ्या खासदारांनी बी हे विचार केलं पाहिजे, एवढंच म्हणायचं. सर, सोलापूरचा खासदार नेमकं कसा असायला पाहिजे? सोलापूरचा खासदार चांगल्या गुणाचा आणि चांगलं काम करणारा असावा आणि व्यक्तिमत्व चांगलं असावं. सध्याचा खासदार आम्ही बघत आहोत, फक्त त्यांचं नाव ऐकून आहेत. कारण कसं त्याने अजूनसुद्धा कुठे गल्लीत म्हणा कुठं आपल्या सोलापूर शहरात, आज मी रिक्षा ड्रायव्हर आहे तर मी सर्वकडं माझी नजर असते, सर्वकडे भाडे मी मारत असतो आणि कुठं खासदारला आपण पाहिलेलंच नाही 5 वर्षात. कारण एक बी विकास काम नाही, कुठं उद्घाटनला नाही, कुठल्या कशा प्रकारचं खासदारचं कुठं बी काय हे आपण त्यांचा चेहराच बघितलेला नाही आहे. पण पुढचं आपलं स्वप्न हे आहे की येणारा खासदार असा असावा की आपल्या सोलापुरात NTPC आहे, NTPCमध्ये 20-25% लोक फक्त स्थानिक लोक आहेत ते आणि बाहेरचे लोक हे UP MP इकडचे बाहेरचे लोक 70-80% बाहेरचे लोक भरलेले आहेत. ते स्थानिक लोकांना काय एवढं गरम हीट आपल्या सोलापूरच्या जवळ आणून ठेवून स्थानिक नेते लोक काय बी करत नाही आणि स्थानिक लोकांचं विचारच नाही की बाबा स्थानिक लोकांना हाताला काम द्यावं. आणि लाईट बिलसुद्धा जे NTPC बाहेर होती त्याला कोणी स्वीकारत नव्हते, तसली NTPCने शिंदेसाहेबांनी आणून सोलापुरात टाकले. आज आपल्या शहरात सुद्धा 60 ते 70% वीज बिल वाढ केलेलं आहे. हे दुर्भाग्याची बाब आहे आपल्याला, कारण इथल्या नागरिकाला. कारण कसं खासदारांनी हे काम मेन मुळात करावं की बेकारी हटवावं
आणि विजय देशमुख साहेबांनी आपल्या सोलापुरात 2 मुख्य मंत्रिपद लाभलेलं आहे. तर विजय देशमुखने म्हणले होते कुंभारीला एवढी 1000 एकर जागा घेणार आहे, मोठं MIDC करणार आहे, हे करणार आहे. अजूनसुद्धा त्याचं काय पाठपुरावा नाही, काय बी नाही. परवा पेपरला आलं, बातमी ऐकल्या मीडियात की बाबा मंद्रुपला घेऊन जाणार. तुम्ही स्थानिक घेतले आणि ग्रामीणला तुम्ही MIDC घेऊन जाणार. स्थानिक लोक काय करणार? आज आम्ही रिक्षावाले आहे. रिक्षाची सुद्धा परिस्थिती असं आहे की बाबा एका 100 व्यक्तीमागं 1 परमिट दिलं जातं, त्याला कायदा आहे. तर ते कायदा धाब्यावर बसून BJP सरकारने जर प्रत्येकाला घर बसून परमिट देत राहिलं तर हे उद्या मारामारीचं सुद्धा काम आहे आणि कुणाचं सुद्धा पोट भरणार नाही याच्यात. आणि पूर्ण आम्ही नोकरी दिलो, हे दिलं, हे म्हणणं चुकीचं आहे BJPला सुद्धा. कारण कसं बेकारी भरपूर वाढलेली आहे सोलापुरात. अपेक्षा काय असेल अपेक्षा येणारी अपेक्षा हेच आहे, प्रत्येक नागरिकाला काम मिळावं, प्रत्येक हाताला काम मिळावं, बेकारी हटावं आणि सोलापूरचं उज्ज्वल व्हावं, हेच अपेक्षा प्रत्येक नागरिकाची. आणि येणारा आपल्या कुठल्याही पक्षाची काय संबंध नाही, येणारा फक्त नेता चांगला असावा, उमेदवार चांगला असावा. गल्लीचा विकास पाहिजे, पाणीचा प्रॉब्लेम आहे, इतर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. हद्दवाढ होऊन 25-30 वर्ष झाले, अजूनसुद्धा हद्दवाढकडं सरकारचं दुर्लक्ष. एक हाती सत्ता राहून सुद्धा सरकारने हद्दवाढला काय सुद्धा 1 रुपयाचं दमडीचं सुद्धा इथं विकास कामं केलेलं नाही आहे. आणि एक हाती सत्ता राहून BJPची एक नगरसेवकाला आम्ही गल्लीत भटकलेलं बघितलं नाही. एक नगरसेवक इथं येऊन कुठलं विकास काम आहे, कुठलं गटारीचं प्रॉब्लेम आहे, कुठलं नालीचं प्रॉब्लेम आहे, हे कुठलं विकास संदर्भात तर एक मेंबर येत नाही. का नाही? इलेक्शन टायमाला प्रत्येक दरवाज्यात येते, ते प्रत्येक उमेदवार मला घाला, तुला घाला, आणि हे इच्छा तर प्रत्येक उमेदवाराची असते. आणि निवडून आलं तर त्यांच्या घराला आम्ही हेलपाटे घालावं लागतं 100 वेळा. सोलापूरचं खासदार फक्त नावानिशीचं आहे असं एकंदरीत नागरिकाचं म्हणणं आहे. परंतु येणारा खासदार सोलापूरसाठी काय विकास करणार हे आपण जाणूनच घेणार आहोत. तर आपण आज बघणार आहोत की लोकांची खासदार कसा असावा, जनतेची प्रतिक्रिया. खासदार कसा असावा? सब ना अच्छा होना हमारे को गली में एक बात सी ये नहीं है उसमें. गली में ना सहूलत नहीं है, ना रोड नहीं है, ना पानी की सहूलत नहीं है, कुछ भी सहूलत नहीं है, गटार की सहूलत नहीं, कुछ ही नहीं है सहूलत. खाली आते मतदान डालते, हाथ जोड़ते, डाल लेते, जाते. बाद में कौन कौन आको झकता नहीं, कौन ही नहीं आता है कि नहीं है, देखते भी नहीं गली में आको. और पहले मतदान टाइम का तो बराबर आते झाँकते, ऐसा करो वैसा करते हैं, वैसा रखते हैं, ऐसा रखते हैं, वैसा रखते हैं. क्या फायदे का ये? और कुछ अपेक्षा खासदार से? कौन सा नहीं, हमारे को सब बाशी सहूलत होना है. हम जब इस मतदान को आते हैं, नहीं तो नहीं आते. अभी बंद करें हम मतदान को आने का स्वागत नगर में, ऐसा हम करने वाले. अभी कुछ ही फायदा नहीं है तो क्या करने का रोको इधर. खासदार कसा झाला पाहिजे सोलापुरात? अच्छा करने का सिर्फ होना का है, सब स्वच्छ रहना. हाँ, पानी नहीं है, रोड नहीं, और एक दिन भी एक बार 5 साल का है तो दूसरे बार आँख मुँह भी नहीं दिखाते उन्होंने. सब हमारे गली अच्छी नहीं है अभी तक. रोड खराब है, ये खराब है तो भी बोलते नहीं अभी तक. हमारी गली एक 5 साल के बाद आए तो उन्हें मुझ नहीं दिखाते. तो यहाँ गली में कौन आए कि क्या है कि मालूम भी नहीं, पता भी नहीं. इतना बोलना है हमारा. आओ तुम, हाँ हमारा आओ, अच्छा करो, हम मतदान भी डालेंगे, सब तुम्हारे को निवड़ को भी लेंगे, सब अच्छा करेंगे. मतदान डालते हर बारी, क्या निवड़ को लाने का? हर बारी मतदान डालते ना, करते बोलते तुम करते बोलते मतदान हम हर बारी डालते जागो आराम से बैठते यहाँ वनवास करने वाले करंदे. तुम हमारे तरफ से वोट लेते ना, तुम हमारे ऊपर से ऊपर आते ना तुम, फिर हम नहीं डाले तो तुम कहाँ से ऊपर आते हैं? हाँ, खाली आते बोलते जाते, फराकत रहते. मुसीबत उठाने वाले उठो, मतदान तो बराबर लेते. आको हौर हाथा जोड़ते, हौर कभी नहीं जोड़ने वाले हाथा का जोड़ते हमारे सामने. और तुम लेकिन बेरोजगारी का मसला क्या हल होता नहीं? क्या नहीं होता, क्या नहीं होता, कुछ भी नहीं करते उन्होंने. मसला कुछ करते नहीं उन्होंने, क्या फायदे का उन्होंने? मसला काटने को होना. कौन कौन नहीं है काम धंधे वाले, उनका भी देखना. गरीब कौन है, साहूकार कौन है, ये देखते तुम. खाली साहूकार के करने से जाते, गरीब पर कौन भी नहीं झाकता आँख इधर. सोलापूरचा खासदार नेमकं कसा असावा या प्रश्नासाठी आज आपण रस्त्यावर उतरलेला आहात. सोलापूरचा खासदार या बेरोजगारीचा प्रश्न जे आहे ते पूर्णपणे
हल करणार का, असे एक ना एक अनेक प्रश्नाचा वाचा फोडण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. तर जनतेकडनंच जाणून घेऊया त्यांचं खासदार नेमकं कसं असायला पाहिजे. सोलापुराचा खासदार म्हणजे असला असायला पाहिजे की सोलापूरमधनं यायला पाहिजे. सोलापूरकरांची जे लोकांची जी भावना आहे ते भावनांना बघायला पाहिजे. काय आता आज तुम्ही बघतोय की सोलापूरमध्ये 7 दिवसाला एकदा पाणी येतं आहे. आता ते पाणीचं मसलं आहे, ते पाणीचं बद्दल बोलायला पाहिजे. सोलापूरचं जे इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम थांबलेलं आहे तिच्याबद्दल बोलायला पाहिजे. आता जे मी मागच्या 5 वर्षामध्ये बघितलेलं आहे, एक खासदार आहे, आपले सोलापूरचेच खासदार आहेत ते. आतापर्यंत मी त्यांना बघितलं नाही. खरं म्हणतो मी इंटरव्ह्यूच्या पहिल्यासुद्धा पण मला त्यांचं नाव माहीत नव्हतं. आत्ता मला त्यांचं नाव माहीत पडलं की असले खासदार आहेत, म्हणजे त्यांचं नावसुद्धा माहीत नाही. लोकांमध्ये यायला पाहिजे, लोकांची जे समस्या आहे तिच्यावरती बोलायला पाहिजे. आज तुम्ही इथं बघितलं तर सोलापूरमध्ये आहे ना, रोडाचं काम नाही आहे, पाण्याचं काम नाही आहे, लोकांना पाणी पिण्यासाठी नाही आहे. 7 दिवसाला एकदा पाणी येतं आहे. तिच्यावरती काय तर पुढचं प्लॅन काय करता येईल का तिच्यावरती चर्चा करायला पाहिजे. सोलापूर एक स्मार्ट सिटी आहे, चांगलं शहर आहे, हिला कसं अजून पुढं डेव्हलप करता येतं आहे तिच्यावरती बोलायला पाहिजे. आज सोलापूरमध्ये चांगलं गार्डन नाही आहे, ते गार्डन पण चांगलं पाहिजे. सोलापूरमध्ये स्मार्ट सिटी आहे असं लोकांना कळायला पाहिजे की सोलापूर स्मार्ट सिटी आहे. तर तिच्याबद्दल एक चांगलं काहीतरी स्पॉट पाहिजे, सोलापूरमध्ये बघता यायला पाहिजे. बाहेरचे पण लोक आले या सोलापूरमध्ये, हे चांगलं स्पॉट आहे, फिरायला चांगलं स्पॉट आहे, इथं यायला पाहिजे, असं बघायला पाहिजे. असलं काही स्पॉट, चांगले स्पॉट तिच्याबद्दल चर्चा करायला पाहिजे. आज बघितली तर की NTPCमध्ये सोलापूरचे ना, मी 25% पण सोलापूरचे लोक नाहीत कामला. तिथं लोकांना सुद्धा काम पाहिजे. आज यंग पिढीचे जे मुलं आहेत, आज ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांचं, तरीसुद्धा त्यांचं बेरोजगारी आहे, त्यांना काम नाही आहे. आता ते काम नाही म्हणून रिक्षा चालवलेत. तर सर्वजण रिक्षा चालवणार का, असं आहे का? सोलापूरमध्ये फक्त सर्वजण रिक्षा चालवावं असं काय आहे का? सोलापूरमध्ये चांगलं फॅक्टऱ्या पाहिजे. सोलापूरमध्ये चांगलं लोकांना जे यंग मुलं आहेत त्यांना चांगलं काहीतरी सर्व्हिस नोकरी पाहिजे. आज शेतकऱ्या फाशी घेऊन मरतात पाणी नाही म्हणून, तिच्याबद्दल बोलायला पाहिजे. असलं आमचं सोलापूरमध्ये खासदार पाहिजे. मी म्हणतो की आज मी बघत आलो मागच्या काही वर्षापासून माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, त्यांचं एकच प्रयत्न आहे, सोलापूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवायचं त्यांचं स्वप्न आहे. बघू त्यांचं आम्ही सर्वजण मिळून मी तर म्हणतो सुशीलकुमार शिंदेंना सपोर्ट करायला पाहिजे. त्यांच्यासारखी चिकाटी ते माणसामध्ये बघितलेलं आहे. आपले माजी गृहमंत्री त्यांनी राहिलेले आहेत आणि त्यांचं जे आतासुद्धा पण त्यांचं वय 76-75 वर्ष चालू आहे त्यांना, तरीसुद्धा आतापर्यंत थकलेलं नाही आहे. आतासुद्धा पण कामाची तयारी त्यांची चालू आहे. कामासाठी या सोलापुराच्या कानाकोपऱ्यात जाऊन ती प्रचार करतात, लोकांची भावना बघतात. लोकांमध्ये जे यंग ब्रिगेड आहे त्यांच्या मुलांना फुटबॉल, बॅट, बॉल असं द्यायचं त्यांचा प्रयत्न चालू असते. काय तर समस्याचं प्रयत्न सॉल्व करावा त्यांचा असं प्रयत्न चालू आहे. मी म्हणतो ते माणसामध्ये बघितलेलं आहे माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या. मी म्हणतो त्यांना यावेळेस खासदारला निवडून आणावं आणि या सोलापूरमध्ये इंटरनॅशनलचं जे काम झालेलं आहे, मी सुशीलकुमार शिंदे साहेबांना पण विनंती करतो तर लवकरात लवकर इंटरनॅशनल एअरपोर्टचं पण काम करून घ्यायला पाहिजे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, सोलापूरचं खासदार नेमकं कसं असायला पाहिजे? सोलापूरचा खासदार हा नेमका कसा असावा हा प्रश्न चांगला विचारलेला आहे. सोलापूरचा विकास व्हावा, सोलापूर जिल्ह्याचा विकास व्हावा. सोलापूरचं प्रतिनिधित्व करत असताना भारत देशामध्ये प्रतिनिधित्व करत असताना लोकसभेमध्ये तुम्ही तारांकित प्रश्न उपस्थित करून सोलापूर हे हब झालं पाहिजे. हब म्हणजे कसं, आता आत्ताची मुलं जी आहेत ती पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी स्थलांतर करतात. नवीन जे तरुण मुलं आहेत ते स्थलांतर करत आहेत. त्यांना एक सोलापूरच्या चादरी, सोलापूरची शेंगा चटणी, सोलापूरचं वैशिष्ट्य काय आहे तर पुरणपोळी, ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे उद्योजकतेकडे वळलं पाहिजे. मुलांनी उद्योजकतेकडे मुलांनी उद्योजकाकडे वळण्यासाठी खासदारांनी कसे प्रयत्न करायला हवे. एअरपोर्टचा प्रश्न हे माझ्या मित्रांनी आत्ताच सांगितलं की एअरपोर्टचा प्रश्न आहे. हा एअरपोर्टचा प्रश्न आहे तो गोंगडं भिजत ठेवलेला आहे. आणि आत्ता माझे आधीचे जे खासदार होते लाटेमध्ये निवडून आलेले होते.
मोदी लाटेमध्ये निवडून आलेले होते, प्रश्न उपस्थित करायला हवे होते. आतापर्यंत त्यांनी सोलापूरचे किती प्रश्न उपस्थित केले? स्मार्ट सिटीमध्ये आहे एक रेल्वे स्टेशन आणि जर रंगभवन चौक सोडलं तर बाकी स्मार्ट सिटीमध्ये काय नाही. आता जो आमचा हातवाड विभागाचा प्रश्न आहे, हातवाड विभागाचा प्रश्न आहे तर काय अंतर्गत रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, दिवाबत्तीचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर गटरीचा प्रश्न आहे, ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे, आरोग्य समस्या आहेत. आरोग्य केंद्र कुठं आहे? आमच्या या हातवाड विभागामध्ये आरोग्य केंद्र दाखवा, आरोग्य केंद्र आहे का नाही. अजून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला, सामाजिक झालं, हे सामाजिक प्रश्न म्हणजे सामाजिक प्रश्न झाले. आर्थिक एवढी अडचण आहे. हा जो हातवाड विभाग आहे तो कष्टकरी कामगारांचा विभाग आहे. मालक पगार देत नाही आणि त्यांचं सिक्युरिटी नाही, मालकावर यांचा कंट्रोल नाही. म्हणजे वोट बँक बघण्याचा प्रश्न आहे यांचा. वोट बँकाच्या हिशोबाने यांनी चाललेले लोक आहेत. वोट बँक आता काय हे एरिया हे वोट बँक आहे, हा एरिया हा वोट बँक. असं न करता तुम्ही सर्वांगीण बाजूनं म्हणजे चौपेर बाजूनं तुम्ही विचार करावा की बाबा कसा सक्षम कसा झाला पाहिजे, युवक हा सक्षम कसा झाला पाहिजे, या बाजूकडे त्यांचा कल असावा. सामाजिक झालं, आर्थिक प्रश्न काय, तरुण पिढीला हाताला काम नाही, वायात मार्गाला लागायला चालू झाले ना मुलं. जर हाताला कामच नसेल तर ते दुसऱ्या मार्गाला लागणारच. नंतर सामाजिक प्रश्न झाला, आर्थिक झाला, नंतर अजून कुठले अनेक प्रश्न समस्या काय साहेब तुम्हाला खासदाराकडनं अपेक्षा काय? सोलापूर हे कसं सुजलाम सुफलाम होईल आणि प्रत्येक मुलाच्या हाताला काम, तरुणांना काम कसं होईल ह्याच्याकडे माझा कल असेल. अपेक्षित असंच असणार आहे. धन्यवाद साहेब, जय हिंद. सोलापूरचा खासदार सर कसा असायला पाहिजे? सोलापूरचा खासदार नेमका सगळ्यांचे प्रश्न सोडवणारा व प्रश्न समजून घेणारा व सगळ्यांना भेटणारा असला पाहिजे. आतापर्यंत आपले बनसोडे साहेब आहेत ते आतापर्यंत कोणताही म्हणजे स्टुडंट असू दे या व्यक्ती असू दे कोणताही त्यांना आजपर्यंत भेटलेले नाहीत आणि फक्त नाव ऐकून आहे आणि बॅनरवर फोटो बघितला एकदा दोनदा. परवा दिवशी मुख्यमंत्री आलते मध्ये तेव्हाच बघितलं ते त्यांच्यासोबत बसले होते. तेव्हा लक्षात आलं की ते आपल्या सोलापूरचे खासदार आहेत म्हणून. मग खासदार असल्यापर्यंत त्यांनी आतापर्यंत कोणताही प्रश्न कोणताही सोडवण्याचा प्रयत्न तर केलाच नाही. विकास तर लांबची गोष्ट राहिली, विकास करण्याचा तर लांबच राहिला. त्यांनी प्रश्न कोणता उपस्थित केला नाही, आतापर्यंत त्यांना माहीत नाही कोणता प्रश्न उपस्थित केला. एवढे जे काम केलेत काँग्रेस सरकारने केलेत ते काम सगळे केलेत ते उद्घाटन करत आता फिरत आहेत BJP सरकार. ते उद्घाटन केलं NTPC असू दे ते साहेबांनी आणले. NTPC ते कमीत कमी 20 ते 25% काम करत आहेत सोलापूरचे लोक आणि BJP सरकारचं थोडाफार सपोर्ट लागलेच असेल तिथं कामाला लावण्यासाठी. त्यामुळे सोलापूरचे काम करणारे युवकांचं तिथं संख्या कमी आहे. मग दुसरा असू दे स्मार्ट सिटी म्हणतात, नावासाठी स्मार्ट सिटी आहे सध्या सोलापूर. फक्त रंगभवन आणि स्टेशन एवढंच सुधारणा केलेत, दुसरं कोणताही सुधारणा केले नाहीत. एवढं फक्त नावाने फक्त स्मार्ट सिटी सोलापूर आहे स्मार्ट सिटी म्हणून एवढंच बोलतायत. हे स्टुडंटचे प्रश्न असू दे या कोणताही व्यक्तिगत प्रश्न असू दे त्यांचा खासदाराचं कोणतंही नाव माहीत नाही. आतापर्यंत सगळे शिवकुमार शिंदे साहेबांनी आणलेले सगळे उपक्रम आहेत ते उद्घाटन करण्याचं सोडून ते त्याला अडथळा लावून बसले. ते इंटरनॅशनल रिपोर्ट इथं म्हणल्यावर सोलापूरचा विकास होणार आहे ते साहेबांना पण माहीत आहे आणि BJP सरकारला पण माहीत आहे. ते कोणत्याही कारणाने त्यांना अडथळा काढून ते काम स्थगित करण्यात आलेलं आहे. ते सगळ्यांना मला माझं मत आहे की शिवकुमार शिंदे साहेब यावेळेस खासदार निवडून यावे. सोलापूरचा खासदार कसा असायला पाहिजे? सोलापूरचा खासदार हा प्रत्येक वेळी मत मागण्यासाठी फक्त येतात त्यांनी, नंतर त्यांनी लोकांचे प्रश्न काय त्याकरता पण त्यांनी यावं इथं. प्रत्येक वेळी लोकांनी त्यांच्याकडे जावं असं काही नाही आहे. कुठलाही आमदार खासदार किंवा नंतर कधी विचारलं येत नाही की तुमचा प्रॉब्लेम काय आहेत बुवा, ते सोडवण्याचा प्रयत्न तेही केला पाहिजे ना. आणि जर त्यांनी जनसंपर्कात नाही आले तर त्यांना प्रश्न तरी कसे करणार लोकांचे. आणि त्यांनी आमदारांनी खासदारांनी लोकांच्यात मिसळावं असं माझं म्हणणं आहे. एक हा आमदार लांबणं दाखवणं, हा बघा आमदार असं नको आहे किंवा हा खासदार लांबणं आम्ही बघितला तसं नको आहे. त्यांनी लोकांच्यात मिसळावं. एवढ्या मोठ्या नेत्या आपल्या इंदिरा गांधी पण लोकांच्यात मिसळत होत्या, त्यांचे तुम्ही आदर्श घ्या ना. नरेंद्र मोदी साहेब आपले पंतप्रधान ते पण लोकांच्यात मिसळतात. पण हे लोक इथले आमदार खासदार एवढं तुमची पोस्ट आहे फक्त, तर तुम्ही का नाही लोकांत मिसळमध्ये? मग माझं म्हणणं काय, तुम्ही मत मागायला अगदी हक्काने येता, तेवढ्याच हक्काने तुम्ही 1 महिन्या 2 महिने निवडून आल्यानंतर या ना की काय बाबा तुमच्या इथल्या अडचणी काय आहेत ते सोडवायचा आम्ही प्रयत्न करतो वगैरे. हे तुम्ही आम्हाला आश्वासन द्या, त्याप्रमाणे करा काम तुम्ही, तर आम्हाला निवडून द्यावं वाटेल तुम्हाला. नाहीतर का वाटावं हे सांगा. येणाऱ्या खासदाराकडून अपेक्षा काय असेल तुमची? मग हेच आहे अपेक्षा, त्यांनी आमचे प्रश्न सोडवावेत.
आणि संपर्कात आम्ही येण्यापेक्षा त्यांनी यावं. जसं मत मागायला ते येतात की नाही प्रत्यक्ष इथं, तसं त्यांनी विचारावं ना येऊन. 1 महिन्याने यावं, 2 महिन्याने, वर्षाने यावं. आमचं म्हणणं आहे की काय बाबा तुम्हाला या भागात काय तुम्हाला प्रॉब्लेम आहेत का, एक त्यांनी रॅली काढावी, काय तर करावं. नंतर 5 वर्ष त्यांनी काहीच करत नाही, हे चालतंय का? चुकीचं आहे ना ते. मग निवडून दिलं आम्हाला पश्चाताप होतो परत नंतर, का निवडून दिलं आम्ही ह्यांना? तो पश्चाताप आमचा होऊ नये असं तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत. सर, नेमकं सोलापूर शहराचा खासदार कसा असायला पाहिजे व कामगारी कष्टकऱ्याचा प्रश्न सोडवणार का, असा आमचा प्रश्न आहे. कसं आहे माहीत आहे, कोण पण येतात फक्त त्यांचं हेच करून 5 वर्ष करून नादीने जातात. 5 वर्षानंतर ना कधी येत नाही, बघत नाही, काय नाही. इलेक्शन झालं, पुढच्या 5 वर्षाला येऊन त्यांनी भेटून जातात. प्रत्येक रॅली काढतात, हे काढतात, बोलतात, फक्त करणार कोण पण नाही आहे. असं व्यक्ती पाहिजे सोलापूरमध्ये. काय पण हे उद्योग नाही आहे, उद्योग यायला पाहिजे मोठं मोठं. हेच प्रश्न आमचा आहे. अपेक्षा काय असणार खासदारकडून येणार? बेरोजगारीचा प्रश्न आहे सोलापूर, मेन तेच आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे. यंत्रमाग पूर्ण कारखाने बंद होत चालले आहेत. बाहेर प्रोडक्शन चालू आहे. इथं पण काय तर काय करून चालू करायला पाहिजे. जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे.